वरून कुरकुरीत व आतून रसरशीत अशी जिलेबी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. जिलेबी छान कुरकुरीत झालेली आहे व आतूनही छान रसरशीत अशी झालेली आहे व चवीला तर अगदी अप्रतिम झालेली आहे. चला तर मग कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी त्याला लागणारे साहित्य आधी आपण बघून घेऊ. यासाठी मी 2 वाटी मैदा, 2 वाटी साखर, अर्धी वाटी दही, चिमूटभर खाण्याचा सोडा, चवीपुरते मीठ व खाण्याचा रंग घेतलेला आहे. त्यानंतर दही छान रवीने घुसळून घ्यायचे. दही जेवढे छान घुसळले गेले तेवढे आपली जिलेबी छान होते. जिलेबीमध्ये गुठळ्या राहत नाही, त्यामुळे दही घुसळताना त्यामध्ये गुठळ्या नाही राहायला पाहिजे. त्यानंतर दही या मैद्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ व खाण्याचा सोडा घालून घ्यायचा व थोडे थोडे पाणी घालत त्याचे सैलसर असे बॅटर बनवून घ्यायचे. दह्यामुळेच जिलेबीला गुठळ्या येतात व दह्यामुळेच जिलेबीला छान चव येते. आपण दह्याऐवजी इनो देखील वापरू शकतो, परंतु इनो वापरल्यामुळे जिलेबीला तेवढी चव येत नाही जेवढी दही वापरल्यामुळे येते. दह्यामुळे त्याला थोडा आंबटसरपणा येतो, त्यामुळे जिलेबी खायला छान लागते, नाहीतर नुसतं मैदा खाल्ल्यासारखंच वाटते. त्यानंतर हे बॅटर 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण इथे पाक बनवून घेऊ. त्यासाठी 1 वाटी साखरेमध्ये 1 वाटी पाणी घालून घेतले व त्याचा पाक इथे बनवून घेतला. गुलाबजामुनला जसा आपण चिकटसर असा पाक बनवून घेतो त्याच प्रमाणे पाक इथे बनवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये खाण्याचा रंग घालून घ्यायचा व एकदा चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे. यानंतर यामध्ये वेलची देखील घालून घ्यायची. आता 15 मिनिट झालेले व आपले बॅटर छान फुललेले आहे. हे बघा, बॅटर छान मुरलेले आहे. आता एका प्लास्टिकची पॉलिथिन घ्यायची व त्यामध्ये सर्व बॅटर ओतून द्यायचे व याच्या जिलेब्या पाडून घ्यायच्या. आता जर आपण इथे दह्याऐवजी इनो वापरला असता तर आपल्या जिलेब्या इथे छान पडलेल्या असत्या, परंतु या जिलेबीमध्ये थोड्या गुठळ्या दिसत आहे कारण आपण दही वापरलेलं आहे, परंतु दह्यामुळे जिलेबीला छान चव येते. आता दोन्ही बाजूनी जिलेब्या छान फ्राय करून घ्यायच्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या व सर्व जिलेब्या पाकामध्ये घालून घ्यायच्या व 5 मिनिटासाठी ठेवून द्यायच्या. पाच मिनिटानंतर जिलेबी आपल्या खाण्यासाठी तयार आहेत. बघा, चवीला अगदी अप्रतिम झालेले आहेत. वरून कुरकुरीत व आतून रसरशीत अशी जिलेबी आपली बनलेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारच्या छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी मेजवानीला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.